दीपेश यांनी पुन्हा एकदा हा सामना आपल्या हातून सटकतो की काय तो सटकू दिला नाही आणि पुन्हा एकदा निर्विवादपणे हा सामना पुन्हा एकदा शिरोलीच्या बाजूला झुकलाय। शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक आहे। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावांची गरज आहे आणि गोलंदाज आलेला आहे सुशील। प्रति षटकारास मयुरेश यांना 500 रुपयाचं रोख बक्षीस अगोदरच उद्घोषित केलेलं आहे। सामना जर विजय झाला गणेशपुरीचा संघ तर आणखीन एक खास 5000 रुपयाचं रोख बक्षीस सुद्धा अनाउन्स झालेलं आहे। 6-25 मयुरेश पाटीलची कडी परीक्षा, सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा सुशील उठा दिया है, गेंद को फेक दिया है दूर गगन की छाव में आणि मला वाटते गडी बाद होतोय का, आउट। इकडनं आम्हाला दिसत नाही। वाह, ललचाया सुशील ने इस गेंद पर ललचाया और खड़े खड़े मारने की कोशिश की और नतीजा ये हुआ कि डीप लॉन्ग ऑन पर एक आसान सा कैच है कि मयूर जा रहे हैं अपने पेविलियन में। 5 चेंडू 25 धावा। नवीन फलंदाज कोण येतोय? तेजस। बघा, संघ जर जिंकला तर साई केबलकडनं 5000 रुपयाचं खास बक्षीस आहे गणेशपुरी संघाला। संघ मालकाकडून 5 चेंडू आणि 25 धावा। जादुई गेंदबाजी सुशील यांनी। रणजित किनी यांचा हा संघ आहे, थोडस दडपणाखाली येतोय, अडचणीमध्ये येतोय, बघूया असं आहे का। सुशीलचा संघ म्हणजे किनींचा संघ आहे, बघूया पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि उडवलंय। टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय मिड विकेट वरनं। षटकारासाठी धावसंख्या जाऊन पोहोचली 23। अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज, बरोबर। 4 चेंडू 19 धावा। कोण आहे फलंदाज? तेजस। तेजसची तेजस्वी फलंदाजी, राईट आर्म ओव्हर। लगातार 2 चेंडू 2 षटकार। सुशील आता धावा झालेल्या आहेत 29, जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज। तात्या नडगेला उचला। तात्या नडगे सामन्यामध्ये वारंवार व्यत्यय आणतात, त्यांची ड्रोपिंग टेस्ट घ्या। तात्या नडगे पुन्हा एकदा बघा भिडतायत। तात्या नडगे यांनी कृपया निघालेत हो निघालेत। आता सामना अतिशय रंगतदार अवस्थेत। 3 चेंडू आणि 13 धावा, बरोबर ना? 3-13। सुशीलवर मात्र जबरदस्त टेन्शन आलेलं आहे। तेजसने आले आले आपल्या तेवर दाखवलेले आहेत। षटकारची हॅट्रिक करतो की काय बघूया। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर। टाटा बाय बाय। सुशील कमरेवर हात देतोय, हताश होतोय आणि हा जबरदस्त हिसका। षटकारांची हॅट्रिक लिहून ठेवा। दिस इज द फर्स्ट। आता 2 चेंडू आणि 7 धावा। अगदी लिलया मारतोय खडे कडे। सुशीलचा तेल चोप काढला जातोय। सुशीलचं अंग ठणकून काढलेलं आहे, पोलिशी मार दिलेला आहे, शॉक ट्रीटमेंट दिलेली आहे, अंग भडका। जब बैठा तेजस का तडका। 2 चेंडू 7 धावा। सुशील प्रचंड भयकंपित झालेला आहे, डोळ्यासमोर काजवे चमकतायत। बघूया काय होतंय। खेल खलास। सुशील देखते रह गए, ढूंढते रह गए कि ये क्या हो गया। 1 चेंडू, ये कंपलसरी चेसिंग है ना, चेसिंग कंपलसरी है।
कंपल्सरी चेसिंग आहे. सुशील आज रात्रभर झोपू शकणार नाहीये. इतनी मार पड़ी है सुशील को कि अंजर पंजर पूरा ढीला कर दिया है. सुशील रात्रभर झोपू शकणार नाहीये. जसा वेदनेने माणूस एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये वेदनेने माणूस तळमळतो तसा सुशील आज रात्रभर रात्री झोपल्यानंतर तळमळेल आणि रात्रभर त्याच्या स्वप्नात येईल तो तेजस. चौथा बनली ना, भिंतीला लावल्यावर लागल्यावर धावायचं द्या बाबांनो. हा एकच चेंडू बाकी आहे. जर चेंडू निर्धाव पडला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट गेला तर धाव घेता येणार नाहीये. सुशीलचं डोकं चक्रावून गेलंय. विचार शक्ती कुंठलेली आहे. काय करावं, कसा बॉल टाकावा बघूया. हा जर चेंडू निर्धाव पडला तर सुशील हिरो. अगर एक गेंद डार्ट निकलती है तो अब तक खलनायक नजर आ रहे, हो सकता है कि नायक बन सकते हैं. गचाळ ढिसाळ दळभद्री क्षेत्ररक्षक अतिशय गचाळ. आता दोन दोन विलन झाले या सामन्यात शिरवलीचे. एक गोलंदाज सुशील आणि आता शॉर्ट मिड विकेट मिड ऑफला जो झेल सोडला. रणजित किनी साहेबांच्या संघाला वन साइड हरवलाय. खातमा तेजस गणेशकर हो दोन दोन विलन, एक सुशील